नमस्कार, मी तेज बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो, पोलीस भरती करणाऱ्या पोट्ट्यासाठी खास अवसर आहे. पोलीस भरतीचं ट्रेनिंग मोफत मोफत मोफत, ठीक आहे. पण जे आदिवासी समाजाचे पोरं आहे त्याच्यासाठी TRTI मोफत ट्रेनिंग उपलब्ध करून देते. पण इथं TRTIनं अजूनही याड काढलेली नाही पुढच्या वर्षीसाठी. पण ठीक आहे, बार्टी म्हणजे ठीक आहे, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी SC शेड्यूल कास्टच्या मुलासाठी बार्टी आणि मातंग समाजाच्या पोरासाठी RT आणि जे पोरं EWS मध्ये येतात त्यांच्यासाठी अमृत नावाची संस्था काम करते. या पोरासाठी आता पोलीस भरतीचं प्रशिक्षण मोफत, फिजिकल मोफत, ट्रॅकसूट टी-शर्ट पॅन्ट बी देते, फिजिकल घ्यासाठी आणि परीक्षेची तयारी करासाठी क्लास मोफत, राहण्याचा खर्चसुद्धा सरकार देते. पण त्याच्यासाठी पहिले एक्झाम क्रॅक करायला लागते. एक जी एक्झाम होणार आहे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण 2026-27, त्याचे फॉर्म आता सुरू झाले आहे. TRTIनं सुद्धा ही प्रक्रिया चालू करायची होती, पण TRTI मला वाटते झोपून आहे. अर्ज करण्याचा म्हणजे TRTI आदिवासी, सर्वात जास्त आदिवासी समाजाचे पोरं येतात, पण अजून त्याचे फॉर्म सुरू झाले नाही. अर्ज सुरू करण्याचा दिनांक 11 ऑगस्ट 2026. 11 तारखेपासून ठीक आहे अर्ज सुरू झालेले आहे. तुम्ही आजच अर्ज भरू शकता. याचा शेवटचा दिनांक आहे 23 ऑगस्ट. आणि ठीक आहे, तुम्ही खालता आम्ही लिंक देत आहे, त्या लिंकवर जाऊन ठीक आहे बार्टी, RT आणि अमृतमध्ये म्हणजे EWSचे पोरं फॉर्म भरा. फॉर्म भरून तुमची एक्झाम होईल आणि एक्झाममधून सिलेक्ट व्हाल. ठीक आहे, सिलेक्ट झाल्यानंतर तुमची व्हेरिफिकेशन लागन आणि व्हेरिफिकेशन नंतर अंतिम यादी लागन आणि त्याच्यानंतर तुम्हाला अकॅडमी सिलेक्ट करायला लागेल. ती अकॅडमी सिलेक्ट केली का तिथेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुमची हाईट गीट मोजून तुमचं ट्रेनिंग चालू होईल. 12वी पास क्रायटेरिया आहे पोलीस भरतीसाठी आणि 10वी सैन्य भरतीसाठी. एकत्र होते पोलीस भरती सैन्याचं ट्रेनिंग. तुम्ही याचा लाभ घ्या आणि ठीक आहे 11 ऑगस्टपासून तर 23 ऑगस्टपर्यंत याची फॉर्म भरायची तारीख चालू आहे. या प्रक्रियेत सहभागी व्हा. पुन्हा म्हणू नका एखाद्यानं पोलीस भरतीचा फॉर्म भरला तर पुढच्या वर्षी त्याला MPSCचा भरता येते. डायरेक्ट UPSCचा भरानं मग पुन्हा MPSCचा फॉर्म भरायचा आहे असं म्हणाल तर असं होत नाही. खालच्या स्टेप करून वरवर जाता येते लागन. ते एका योजनेचा एका पोराला 2-2, 3-3 वेळा फायदा घेता येते वेगवेगळ्या योजनेत, पण खालच्या स्टेपनं जा लागन. तर जे पोरं गोरगरीब आहे, ज्याचं पोलीस भराचं सैनिक बनाचं स्वप्न आहे, ठीक आहे, तर त्या पोरांसाठी सुवर्ण संधी आहे. त्यानं ह्या फॉर्म भरा. ठीक आहे, खालतं लिंक दिली आहे आम्ही बार्टीची, RTची आणि अमृतची. त्या लिंकवरून जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड बरोबर ठेवायचा. जे सेंटर सिलेक्ट केलं ऑनलाईन परीक्षा होईल तेच सेंटर डबल चेंज करून भेटणार नाही असं त्यानं नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपला युजर ID पासवर्ड बरोबर जपून ठेवायचा. त्यानंच तुम्हाला लॉग इन करता येईल आणि तुम्ही जो फॉर्म भरला त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची. तुमच्यापाशी तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट असली पाहिजे, एवढी मात्र काळजी घ्या. नाही तर मग वेळ गेल्यावर डबल प्रिंटआउट घेतणार नाही. 23 तारखेच्या अगोदर आपल्या फॉर्मची, भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवावी. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.